नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का ज्वारीच्या पिठात दूध मिसळून खास उन्हाळ्यासाठी एक भन्नाट अशी रेसिपी तयार होते. तसं सगळ्यांनाच माहिती आहे ज्वारीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न भरपूर प्रमाणात असते आणि ज्वारी पचनास हलकी असते. त्यामुळे ही रेसिपी खूपच हेल्दी आहे. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. मी इथं रेग्युलर भाकरीसाठी जे पीठ दळून आणतो तेच वापरलं आहे. तसं आता ज्वारीचं पीठ कोणत्याही किराणा स्टोअरवर इझिली अवेलेबल आहे. ज्वारीचं पीठ गव्हाच्या पिठापेक्षा थोडं जाडसर असतं व पचनास हलकं असतं. मी इथं 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आता ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने दूध मोजून घ्यायचं आहे. हे दूध उकळून पूर्णपणे थंड केलेलं आहे. मी इथं 1 वाटी दूध मिसळून घेत आहे. दूध लागेल तसं थोडं थोडं करत मिसळून घ्यायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. दूध वापरल्याने पीठ चांगलं फुगलं जातं आणि तयार होणारी रेसिपी एकदम रवाळ आणि मऊ अगदी तोंडात टाकताच विरघळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पदार्थ तुम्हाला मार्केटमध्ये शोधूनही सापडणार नाही आणि मिळाला तरीही खूप महागडा भेटेल. आणि घरी बनवायचं म्हटलं तर खूपच सोपं आहे. अगदी 4च साहित्यात हा पदार्थ तयार होतो. मी इथं थोडं थोडं करत 2.5 वाट्या दूध वापरलं आहे. 10 मिनिटांसाठी हे पीठ मुरण्यासाठी झाकून ठेवायचं. तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ. पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचं. तूप गरम झालं की यात 1 चमचा बारीक चिरलेले बदाम व 1 चमचा बारीक चिरलेले काजू घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे ड्रायफ्रुट्सही वापरू शकता. अर्ध्या मिनिटासाठी थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. मी इथं 2 चमचे भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. या बिया खूप हेल्दी असतात. भोपळ्याच्या बिया नसतील तर मगज बी वापरले तरीही चालतील. सर्व जिन्नस चांगले खरपूस भाजून थंड करायला ठेवायचे. इकडे पीठ पण चांगलं फुगलं आहे. तसं जेव्हा मी पहिल्यांदा ही रेसिपी बनवली होती तेव्हा मला वाटलं नव्हतं की सर्वांना एवढी आवडेल. पण माझ्या मुलीला हा पदार्थ खूपच आवडला. एवढी छान रेसिपी तुम्हा सर्वांबरोबर पण शेअर केलीच पाहिजे. पॅनमध्ये 2 चमचे तूप घालायचं. तुम्हाला वाटत असेल या रेसिपीला तूप जास्त लागेल, पण तसं नाही. अगदी 4 ते 5 चमचे तूप वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तसं आपण काहीही गोडधोड बनवतो तेव्हा तूप तर वापरलंच जातं. तुपामध्ये बनवलेलं दुधाचं व ज्वारीचं पिठाचं मिश्रण घालायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ तुपात टाकलं की लगेचच एकसारखं हलवत मिसळून घ्यायचं, नाहीतर घट्ट व्हायला सुरुवात होते व गुठळ्या होण्याची शक्यता असते. पीठ परतत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. जर हाय फ्लेमवर भाजायला गेलं तर पीठ करपून जाईल. थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता पीठ घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आपण जसजसं भाजत जाऊ तसतसं पिठाचं स्ट्रक्चर बदलायला सुरुवात होते. तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसेलच. आता पीठ पूर्ण घट्ट झालं आहे. यात परत 1 चमचा तूप घालायचं व एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचं. पीठ पूर्णपणे भाजण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागू शकतात. तूप वापरल्यामुळे या पदार्थाची चव दुप्पट होते व हा पदार्थ एकदम मऊ तयार होतो. तुम्ही पाहू शकता पिठाला एकदम रवाळ स्ट्रक्चर आलं आहे. मी इथं सर्व पीठ बाजूला करून मध्ये 1 चमचा तूप घातला आहे व 2 चमचे बेसन भाजून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळ्या पॅनमध्ये पण बेसन भाजून नंतर वरून मिसळून घेऊ शकता. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील किंवा तुम्ही ही रेसिपी खास स्वतःसाठी पण ट्राय करू शकता, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातला थकवा कमी करण्यासाठी हा पदार्थ खूप उपयुक्त आहे. आपण रोज रोज हेल्दी काही बनवून खाऊ शकत नाही. मग एकदाच जास्त प्रमाणात बनवून रोजच्या आहारात तुम्ही हा पदार्थ सामील करू शकता. पीठ चांगलं भाजलं गेलं आहे. अगदी सुट्ट सुट्ट झालं आहे. एका भांड्यात काढून घेऊ. या मिश्रणाला थंड करायची गरज नाही. अगदी हाताला सोसवेल असं थंड करायचं आहे. या पदार्थासाठी मी साखर किंवा गूळ वापरणार नाही. मी इथं 1 वाटी खडीसाखर घेतली आहे. खडीसाखर साखरेच्या तुलनेत थंड असते. आपल्याला खडीसाखर मिक्सरला जाडसर फिरवून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. तयार केलेल्या मिश्रणात भाजलेले ड्रायफ्रुट्स, 1 चमचा वेलची पूड घालायची व मिक्सरला फिरवलेली खडीसाखर घालायची. 2 वाट्या ज्वारीच्या पिठासाठी त्याच वाटीने 1 वाटी साखरची पावडर वापरली आहे. खडीसाखर साखरेच्या तुलनेत जास्त गोड असते. जर तुम्ही साखर वापरत असाल तर थोडी जास्त वापरा. तुम्हाला खडीसाखर किंवा साखर वापरायची नसेल तर गूळ वापरला तरीही चालेल. सर्व जिन्नस हाताने चांगले मिसळून घ्यायचे. मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे. खडीसाखर थोडी जाडसर वाटून घ्यायची, म्हणजे लाडू एकदम रवाळ तयार होतात. जर या स्टेजला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडं तूप घालून हव्या त्या आकारात लाडू बनवून घेऊ शकता.
हो, आज आपण ज्वारीच्या पिठापासून लाडू बनवत आहोत आणि हे लाडू खाताना तुम्हाला जाणवणार देखील नाही की तुम्ही हे लाडू ज्वारीच्या पिठापासून बनवले आहेत. अगदी तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात. तुम्हाला दिसतच असेल हे लाडू किती मऊ तयार झाले आहेत. लाडू बनवायला सोपे तर आहेतच, पण टेस्टी व हेल्दीही आहेत. हे लाडू एकदाच जास्त प्रमाणात बनवून हवं तेव्हा तुम्ही खाऊ शकता. असे लाडू खाऊ वाटत नसतील तर सकाळी दुधाबरोबर एक लाडू खाल्ला तरी पुरेसा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लाडू खूप आवडतील. मी इथं सर्व लाडू बनवून घेतले आहेत. हे लाडू तुम्ही बनवून एखाद्या हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये अगदी 1.5 ते 2 महिन्यांपर्यंत साठवून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा वर काढून रूम टेम्परेचरवर आणून खावा. हे लाडू अगदी संपेपर्यंत असेच मऊ राहतात. मी इथे एक लाडू तोडून दाखवते. एकदम रवाळ मऊ असे लाडू तयार झाले आहेत आणि टेस्ट तर एकदम जबरदस्त. रेसिपी थोडी तरी आवडली असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन हेल्दी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू पुन्हा.